नमस्कार, मी स्वाती सकपाळ. आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी. पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. बोरवली येथील मनसेच्या पदाधिकारी मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या तयारीला लागण्याचा कानमंत्र दिल्यानंतर मनसे पदाधिकारी कार्यकर्ते मुंबई महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागलेत आणि याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना अणुशक्तीनगर विधानसभा क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांची बैठक गोवंडी येथील बालवाडी सभागृहात घेण्यात आली. मनसेचे नवनिर्वाचित अणुशक्तीनगर विधानसभा विभाग अध्यक्ष रवींद्र शेलार यांच्या आयोजनातून गोवंडी येथील पार पडलेल्या या पदाधिकारी बैठकीस प्रमुख मार्गदर्शक म्हणून मनसेचे उपशहर अध्यक्ष योगेश सावंत, प्रमुख उपस्थिती म्हणून मनसे राज्य उपाध्यक्ष नवीन आचार्य, माजी विभाग अध्यक्ष रवींद्र गवस, महिला विभाग अध्यक्ष अमिता गोरेगावकर, सर्व उपविभाग अध्यक्ष, शाखाध्यक्ष, उपशाखाध्यक्ष, गटाध्यक्ष उपस्थित होते. यावेळी योगेश सावंत यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा महाराष्ट्र सैनिक म्हणून काम करत असताना विभागातील विविध समस्या आणि जनतेच्या अडीअडचणी यांचं निराकरण करण्यासाठी वेळप्रसंगी आंदोलन उभारावी लागत असले तरी चालेल. पक्षाची संघटनात्मक बांधणी मतदार यादीनुसार झाली पाहिजे. प्रत्येक प्रभागामध्ये काम करत असताना सर्व घटकांना सामावून घेऊन काम केलं पाहिजे. मतदारांशी प्रत्यक्ष तुमचा संपर्क असला पाहिजे असं म्हटलंय. आपण संघटनात्मक काम कसं करायला पाहिजे. मागे एक बैठक घेतली होती, सुरुवातीला आलो तेव्हा, आणि एक माहिती तुमच्याकडे आपण तुमच्याकडे येणार आहोत. कारण चांगलं मतदार असणारा ही विधानसभा आहे. मला असं वाटतं 28,000 मतं या विधानसभेत नवीन जे आचार्यांना मिळालेली आहे ते उमेदवार ते आले ते मला वाटतं 5,000 मतांनी येतील. मला असं वाटतं 3 ते 4 वॉर्ड हे खूप चांगले, ते 6,000, 5,500, 4,000, 3,000, 3,500 अशी मतं आहेत. तर आपल्याला त्याच्यावर काम करावं लागेल. तर मला असं माहित नाही की आपण कुठच्या पद्धतीने काम केलंय, हे सगळं जाणून घेण्यासाठी आलो. मी पक्षाचा उपशहराध्यक्ष जरी असलो तरी मी फक्त कार्यक्रमाला यायचं, भाषण करायचं आणि निघून जायचं असं काम करायला आलेलो नाही. मी तुमच्याबरोबर येऊन तुमच्याबरोबर तुमच्या सकट तुमच्या संघटनेचं काम करायला आलो. त्यामुळे आता मी प्रत्येक वॉर्ड वाईज 141 वॉर्ड वाईज मी प्रत्येकाला विचारणार आहे की त्यांच्या विभागात ते कशा पद्धतीने काम करतं. ही चर्चा आहे. म्हणजे आता याच्यामध्ये काय असं विचारणार आपण काय काम करतो, कसं काम करायला पाहिजे आणि पुढे आपण कोणत्या पद्धतीने जायला पाहिजे, याकरता ही आजची बैठक आहे. मनसेचे राज्य उपाध्यक्ष नवीन आचार्य यांनी अणुशक्तीनगर विधानसभा हा मतदारसंघ निश्चितपणे मनसेचा आहे. महाराष्ट्र सैनिकांनी प्रत्येक घराघरात जाऊन राजसाहेब ठाकरे यांचे विचार पोहोचवले पाहिजेत असं यावेळी म्हटलंय. तर मनसे अणुशक्तीनगर विधानसभा क्षेत्राचे नवनिर्वाचित विभाग अध्यक्ष रवींद्र शेलार यांनी संघटनात्मक बांधणीसाठी प्रत्येक महाराष्ट्र सैनिकांनी आपल्या यादीनुसार काम करत असताना मी महाराष्ट्र सैनिक आहे, माननीय राजसाहेबांचा कार्यकर्ता आहे या भावनेतून काम करावे असं सांगतानाच मनसेचे उपशहर अध्यक्ष योगेश सावंत यांनी केलेले मार्गदर्शन निश्चितच पक्षाला उभारी देणारे आहे असं म्हटलंय. आगामी होऊ घातलेल्या निवडणुकीच्या अनुषंगाने संघटनात्मक बांधणीसाठी या मुंबई शहराचे सन्माननीय उपशहराध्यक्ष आदरणीय उपाध्यक्ष योगेश सावंत साहेब अणुशक्तीनगरच्या या नगरीतून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं विधिमंडळामध्ये जाण्याचा योग आला होता, पण तो आपल्या नशिबी नव्हता. अशी निकराची झुंज दिली ते सन्माननीय या ठिकाणी आचार्य. पक्षाचा संघटनात्मक कॅप्टन जरी म्हटली गेला तरी मी त्या संघामधला सदस्य आहे या भावनेतून या ठिकाणी उपस्थित असलेले सन्माननीय रवींद्र गवस, महिला विभागाचे सन्माननीय अमिताताई, उपस्थित मित्रांनो, जिगरबाज बांधवांनो आणि सर्व सन्माननीय पदाधिकाऱ्यांनो, सर्वप्रथम तुमचं या ठिकाणी अभिनंदन करतो की गेल्या शनिवारी श्रावण महिन्याच्या पहिल्या शनिवारी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने माननीय राजसाहेबांनी या ठिकाणी मला विभागाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली. विभागाध्यक्ष पदाची जबाबदारी दिल्यानंतर माझं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतील योगदान म्हणजे भारतीय विद्यार्थी सेना 1990 सिद्धार्थ कॉलेज पासून
घडत संसाराचा गाडा काही वेळा येतं, कधी पाटण तालुक्यात, कधी मुंबईत, कधी काम करत असताना मुंबईचा संपर्क या ठिकाणी आला. तो सन्माननीय नवीन भाऊ आचार्यांनी त्या ठिकाणी 2012 साली त्या ठिकाणी या मुंबई नगरीच्या माध्यमातून शानबाग साहेबांच्या माध्यमातून प्रचारामध्ये मी माझी या ठिकाणी मुंबई नगरीला पहिली ओळख झाली की मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा वक्ता म्हणून या ठिकाणी काम करतो. आणि हे करत असताना योगेश सावंत साहेब चकते इंडिया पिक्चर मधल्या शाहरुख खानची या ठिकाणी आवड या ठिकाणी आठवण झाली की या ठिकाणी शाहरुख खानला त्या ठिकाणी सांगितलं गेलं की या ठिकाणी आपली हॉकीची टीम तयार करायची आहे. पण ती हॉकीची टीम तयार करत असताना कोण म्हणतो मी चांगला खेळतो, कोण म्हणतो तो नको, तो म्हणतो फॉरवर्डला खेळतो, इकडे खेळतो. पण खऱ्या अर्थानं चकतेमधला शाहरुख खान आठवला. या ठिकाणी ही अणुशक्तीनगरची टीम चकते इंडिया तयार होणार या ठिकाणी मनामध्ये विश्वास आहे. कॅमेरामन इक्बाल शेखसह पल्लवी केदार, जनादेश वृत्तवाहिनीकरिता.